उद्धार जगतधार देई सर्वासार सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तुझ अनंता सर्वांतरे शरीरी ही घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडविहा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविटपद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे बरे व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथ ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे जीवनातील छोट्या छोट्या लहरींवर सजग सावधपणे व ध्यानपूर्ण लक्ष कसे ठेवावे. जीवन जगत असताना साधकाच्या ठिकाणी तो ज्या वेळेला सावध असतो किंवा त्याचं मन अत्यंत स्थिर असतं शांत असतं तेव्हा मनामध्ये विविध पद्धतीची स्पंदनं निर्माण होत असतात आणि ही जी स्पंदनं निर्माण होत असतात तिथे साधकाचं चित्त जर स्थिर असेल तर या स्पंदनांवर त्याचं लक्ष असतं. परंतु खरं लक्ष हे अलक्षाकडे असावं आणि ते खऱ्या साधकाचं लक्षण आहे. जसं सर्वसाधारण माणूस जेव्हा जीवन जगत असतो तो त्याच्याकडे मनात अनेक विचार येत असतात, अनेक भावना निर्माण होतात, ही सुद्धा स्पंदनच आहेत. पण तिथे देहभावाच्या अधिष्ठानावर त्याच्या मनात जेव्हा निरनिराळे विचार येतात आणि त्या विचारांकडे त्याचं जेव्हा लक्ष जातं तेव्हा तो सर्वसाधारण माणूस त्या विचारांमध्ये वाहत जातो. तो स्थिर राहत नाही, तिथे तो अस्थिर होतो. खरं म्हणजे जरी अनेक विचार
सर्वसाधारण माणसाच्या मनात आले तरी त्या विचारांकडे न गुंता जेव्हा तो सावधपणे पाहायला लागतो किंवा साक्षीभावाने पाहायला लागतो. आता सर्वसाधारण माणूस साक्षीभावाने पाहणं हे कठीण आहे, पण विचार येत आहेत मनामध्ये, वेगळे वेगळे विचार येतात एवढं तरी त्याला कळतं. आणि ते कळल्यानंतर त्या विचारांमध्ये न गुंता तो जर स्थिरपणे ते विचार पाहायला लागला तरी त्या सर्वसाधारण माणसाचं मन शांत होतं, स्थिर होतं. म्हणून ह्याच्यावर ऋषीमुनींनी किंवा संतांनी हे मन कसं स्थिर होईल याचं चिंतन करून विविध मार्ग सांगितलेले आहेत. आणि हे जे विविध मार्ग सांगितले आहेत त्यामध्ये श्वासाकडे पाहणं हा एक मार्ग आहे. श्वास येतो आणि जातो हे सुद्धा स्फुरणच आहे. आपल्या प्रत्येकाकडे ते स्फुरण आहे. श्वास येतो आणि श्वास जातो. जसं विचार येतात आणि विचार जातात, विचारलाही पावतात, परत स्फुरतात. तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर आपल्याला आपल्या विचारांवर किंवा स्पंदनांवर सावधपणे पाहण्याची जर कला आत्मसात करायची असेल तर त्यासाठी त्याने सद्गुरूप्रणित साधनाच करावी लागते. ही सद्गुरूप्रणित साधना म्हणजे पाहणाऱ्याचं भान घेत राहणं आणि तिथे स्थिर राहणं अभिप्रेत आहे. इथे निरनिराळी जशी दृश्य दिसतात, आपण डोळे उघडे करून जेव्हा सगळीकडे पाहत असतो तर सर्वसाधारण माणूस त्या दृश्यातच गुंतत जातो. त्या दृश्याच्या अपेक्षा त्याच्याकडे जे विचारतात तिथे गुंतत जातो आणि हे विचार स्फुरतात, तिथे आपण गुंतले जात आहोत हे त्याच्या लक्षात राहत नाही, तो तिथे वाहत जातो. परंतु साधकासाठी ह्यावर उपाय जे सद्गुरू सांगतात ते पाहणं फार महत्वाचं असतं. इथे स्वतः म्हणजे साधकाने स्वतःच्या अस्तित्वाची जाण घ्यायला हवी. ही स्वतःच्या अस्तित्वाची जाण म्हणजेच आपल्याच ठिकाणी जे हे जाणणं चालू आहे त्या जाणणेपण जिथे स्फुरतं ते आपलं अस्तित्व आहे हे लक्षात घेऊन तिथे स्थिर राहणं हा अभ्यास त्याला करावा लागतो. म्हणून श्वासाला पाहत राहा अशी एक साधना आहे. श्वासाला पाहत राहावं. तर श्वासाला पाहत राहा म्हणजे श्वासही एक प्रकारचं स्फुरणच आहे. पण त्याचबरोबर श्वासाला पाहता पाहता मनात अनेक जे विचार, अनेक काही दृश्य जगताच्या अपेक्षेत अनेक भावना ज्या निर्माण होत असतात, जरी डोळे बंद केलेले आहेत, श्वासाकडे पाहत आहे, तरी सुद्धा साधकाचं मन विचलित असल्यामुळे, ते स्थिर नसल्यामुळे ते अनेक विचार तिथे स्फुरतात, अनेक स्पंदन सुद्धा तिथे विविध पद्धतीचे निर्माण होत असतात. तर तिथे न गुंता साधकाने स्वतःच्या अस्तित्वाचं जाण घेत राहणं हा त्याच्यावर उपाय आहे. म्हणजे हे जे आपलं मन आहे, सर्वसाधारण ज्याला आपण मन म्हणतो, हे मन दृश्य जगताच्या अपेक्षेत सतत वाहत असतं किंवा
त्या मनामध्ये वर खाली भावना निर्माण होत असतात. तर त्या मनाला जर स्वरूपाकडे वळवलं तर ते स्थिर होतं. ज्यावेळेला ते दृश्य जगतात गुंतायला लागतं तर ते बऱ्याच वेळेला अस्थिर होतं. म्हणून खरा साधक ज्यावेळेला आपण म्हणतो तो साधक सतत आपल्या अस्तित्वाची अनुभूती घेत राहतो. पण त्यावेळेला त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या जाणीवेमध्ये जी काही स्पंदनं निर्माण होत असते तिथे तो फक्त साक्षी भावाने पाहत राहतो. तो त्या स्पंदनाची समरस न होता तो स्वतःचं अस्तित्व ढवू देत नाही. आणि हे करण्यासाठी उच्चतम साधनेची खूप आवश्यकता असते. उदाहरण द्यायचं तर गौतम बुद्धांचं उदाहरण देता येईल. गौतम बुद्ध अगदी पाहायला गेलं तर अधिकाधिक वेळ हे साधनेत असायचे. ज्या वेळेला बोलायची वेळाची तेवढ्या वेळती तरी डोळे उघडले बोलले की पुन्हा आपण आपल्या मूळ अवस्थेत पोहोचावं तसं ते साधनेत पोहोचायचे. आणि ती त्यांची सवय होती. अशा वेळेला बाह्य जगतातून त्यांच्यावर काही आरोप झाले, त्यांच्याबद्दल काही निंदा झाली, त्यांना काही उलटंसुलटं बोललं गेलं तरी सुद्धा त्यांचं मन विचलित होत नव्हतं. ते स्थिर मनाने शांत मनाने ते फक्त पाहत राहायचे आणि योग्य वेळी तो प्रतिसाद द्यायचे. योग्य वेळी त्याच्यावर का जे आहे ते बोललं जायचं. आणि म्हणून आपल्या ठिकाणी जशा विविध विचारांच्या लहरी निर्माण होतात किंवा जशा भावनेच्या लहरी निर्माण होतात, कारण मनाचं हा स्वभाव आहे स्फुरत राहणं. पण त्या ठिकाणी साधकाने अत्यंत स्थिर भावनेने पाहत राहणं म्हणजे त्याला सजगता म्हणतात. म्हणजे असा हा प्रकार आहे की तिथे सतत स्वतःचं अस्तित्व अनुभवत राहणं. या स्थितीपासून तो साधक अजिबात ढळत नाही किंवा ती साधकाच्या ठिकाणी असलेली जी जाणीव आहे ती जाणीव सतत स्वतःचं अस्तित्व अनुभवत राहते. ते उच्चतम साधकाची अवस्था आहे, लक्षात ठेवा. आणि त्याला स्वरूपानुसंधान असं जे आपण म्हणतो किंवा स्वरूपानुभूती अशी प्राप्त झालेले साधक आहेत ते आपोआप सजगच असतात. कसं ठेवा नाही, त्यांच्याकडे ती सतत स्थितीच तशी निर्माण होते की काही कसेही जे जे जीवनात घडत असतं तिथे ते सतत साक्षीभावाने पाहणं जे म्हणतो आपण तो तिथे असतं. तिथे कोणत्याही बाह्य विषय किंवा मनात येणाऱ्या विचारलहरी असोत किंवा भावनांचे काही गोष्टी असोत किंवा स्पंदन असोत तिथे न गुंता नुसतं अनुभवणं. नुसतं अनुभवणं ते आहे हे कळतं पण त्यात गुंतायचं नाही. तर पुन्हा आपण म्हणजे आहोत पाहणारे ते अलिप्तपणे ते पाहत राहतात. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे अलिप्तपणे पाहण्याचा एक अभ्यास तिथे केला जातो. समोर अनेक गोष्टी घडत असतात पण त्या नुसत्या पाहायच्या, त्याच्यात गुंतायचं नाही. तिथे चांगलं आहे वाईट आहे असं आहे तसं आहे हा काही तिथे गोष्ट म्हणजे त्या जाणीवेच्या ठिकाणी काही त्या कसं घडता कामा नये. त्यांनी केवळ पाहणं असं म्हटलं जातं. आता हा अभ्यास आहे. आणि म्हणून इथे जोपर्यंत स्वरूपानुभूती येत नाही तोपर्यंत ही जी उच्चतम अवस्था आपण म्हणतो की साक्षी भावाने सतत पाहणं तिला न ढळता. आता साक्षी भावाने पाहणं याचा पण अर्थ लक्षात घ्यायचा असतो. साक्षी भावाने म्हणजे समोर असलेल्या कोणत्याही घटनेबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल लिप्त न होता
म्हणजे त्यात इन्व्हॉल्व न होता शांतपणे पाहता आलं पाहिजे. आता हे शांतपणे पाहणार कधी, जेव्हा त्याच्याकडे स्वरूपानुभव असेल तरच, त्याचं मन त्या साधकाचं अत्यंत स्थिर असेल तरच. म्हणून इथे फक्त एकच अभ्यास आहे की म्हणजे साधकाने सतत स्वरूपाचा अनुभव घेत राहण्याचा अभ्यास करावा. सतत, तिथे थोडा वेळ करेल नंतर करू असं नाही, सतत. म्हणजे सतत ते अखंड स्मरण, हे स्वरूपानुभव किंवा अनुसंधान असा जे शब्द सांगतो आपण, त्या अनुभूतीतूनच साधकाचं मन सजग असतं. तो सावधपणे सगळीकडे पाहतो पण कशात इन्व्हॉल्व होत नाही. त्याचं स्वरूपानुभव किंवा स्वरूपानुभूतीची जी जाणीवची स्थिती आहे, त्या स्थितीतून तो ढळत नाही. अर्थात मी परत म्हटलं ही उच्चतम अवस्था आहे, पण त्या अवस्थेला पोहोचण्यापूर्वी साधकाने नेमकं काय करावं हा अभ्यास आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा असतो. उच्चतम अवस्था आहे म्हणजे ती आपल्याला लगेच होईल असं नाही. करता 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 साधक जो अभ्यास करत असतो ते करता करता त्याला ते प्राप्त होतं. आणि म्हणून साधकांमध्ये सुद्धा काही श्रेणी असतात. म्हणजे कोणतं ते तसं बघायला सर्वच समान असं आपण जरी म्हटलं तरी साधनेतून साधकाची जी प्रगती होत असते तिथेही काही वेळेसाठी ही साधक त्या अवस्थेत राहतात, पण त्याच्यातून परत ते बाह्यांगाने किंवा सर्व विषयांशी संबंध होताना परत ढळतात, परत राहतात, परत ढळतात. म्हणजे हा सगळा अभ्यास त्या जाणीवेचा चालू असताना होतच राहतो. की बरेच मंडळी जेव्हा साधक मंडळी जेव्हा म्हणतात की थोडा वेळ आम्हाला जमतं, थोडा वेळ आम्ही विसरतो, ह्या अवस्था आहेत. पण तिथे अभ्यास करत राहिलं पाहिजे. ढळलं तरी तिथे निराश न होता पुन्हा सुरुवात करून पुन्हा त्या साधनेतून स्वरूपानुभूतीची स्थिती किंवा स्थिर चित्त करून राहणं हा अभ्यास प्रत्येकाला केलाच पाहिजे. तो स्वतःहून केल्याशिवाय आपोआप होणार नाही. स्वतः प्रत्येकाने प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करता करता हळूहळू हा स्वरूपानुभव यायला लागतो. आला तरी ते स्थिर राहता येत नाही, तिथे मन वर खाली होत राहतं. काही वेळेला राहतं, काही वेळेला जमतं, काही वेळेला जमत नाही. या सगळ्या अवस्था प्रत्येक साधकाच्या वाट्याला येत असतात. म्हणून काही साधक जेव्हा असं म्हणतो आपण की सर्वोत्तम अशी जी साधक आहेत, म्हणजे अशी स्थिती असलेली त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. ब्रह्मर्षी म्हणजे उच्चतम अवस्था असं सांगितलं. आणि त्या बाबतीत विश्वामित्र वसिष्ठांची गोष्ट सांगितली जाते. वसिष्ठ ऋषींना सर्वजण ब्रह्मर्षी म्हणत होते, पण जे कोणते ऋषी होते ते विश्वामित्र खूप तपश्चर्या करत होते, पण त्यांना कोणी ब्रह्मर्षी म्हणत नव्हतं. कारण त्यांची अवस्था वसिष्ठ ऋषींपेक्षा त्या लेवलला, वसिष्ठ ऋषींच्या लेवलला नव्हती जाणीवीची अवस्था. आणि त्यामुळे सहजपणे त्यांना वसिष्ठांबद्दल असूया निर्माण व्हायची की सगळेजण त्यांना म्हणतात, मला का नाही म्हणत. आता बघा, तपश्चर्या करणारा माणूस, साधना करणारा माणूस तो स्थिरच असला पाहिजे. त्याने खरं म्हणजे कुठेही स्पर्धा करायला जाऊ नये की ते एवढे का, मग मला त्यांच्याशी जास्त केलं पाहिजे. असं जर असेल तर तो ब्रह्मर्षी असू शकत नाही किंवा तो साधक असू शकत नाही. पण साधकाने कधीही दुसऱ्या साधकांबरोबर आपली स्वतःची तुलना करू नये. कारण प्रत्येकाचं जो पिंड आहे, प्रत्येकाचा जो स्वभाव आहे, त्याला वेगळे वेगळे अनुभव साधनेतून येत राहतात. प्रत्येकाचे सारखेच अनुभव असतील असं सांगता येत नाही. तिथे फक्त सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे. त्यामुळे वसिष्ठांबद्दल विश्वामित्रांना असूया होती.
जिथे असूया आहे तिथे साधक अवस्थाची घसरली म्हणून समजा. त्या असूयेतून त्यांना वसिष्ठांबद्दल द्वेषच यायला लागला की ह्यांना म्हणतात म्हणजे काय, यांच्यामुळे म्हणजे हे ह्यांनी मला म्हणायला पाहिजे मी ब्रह्मर्षी म्हणून, मी एवढी तपश्चर्या करतो. आणि मी खूप तपश्चर्या करतो, म्हणजे असं काही नव्हतं का, म्हणजे विश्वामित्र खूप तपश्चर्या करायचं, म्हणजे अगदी काहीच करत नव्हतं आणि त्यांना ब्रह्मर्षी म्हणावं असं त्यांची ही अवस्था होती. पण आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावं ही इच्छा सुद्धा साधकाला साधक पदापर्यंत, प्रसिद्ध पदापर्यंत पोहोचवत नाही. लक्षात ठेवा की मला लोकांनी असं म्हटलं पाहिजे की मला माझं लोकांनी कौतुक केलं पाहिजे, ह्याचा अर्थ काय, देहभाव आला परत तिथे. आणि त्यामुळे ते वसिष्ठांचा द्वेष करत होते. आणि म्हणून एक दिवस त्यांच्या मनात आलं, ह्या विश्वामित्रांच्या मनात आलं ह्या वसिष्ठांनाच संपवावं. त्यांना संपलं की मीच ब्रह्मर्षी होऊन जाणार, म्हणजे वेडेपणा कसा असतो ते लक्षात. आणि म्हणून त्यांच्या झोपडीच्या बाहेर ते सकाळच्या पहाटेच्या वेळेला ज्या स्नानाला जाणार असतात तेव्हा मोठा दगड करून उभे राहिले की त्यांच्या डोक्यातच घालायचं. म्हणजे आता त्याने साधक म्हणायचं की काय म्हणायचं असा जर विचार करत असतील तर. पण आहे तर ही गोष्टीचा बोध घेऊया, खरं काय खोटं काय असं आहे तिथं आपल्याला पडायचं नाही. आणि ते बाहेर झोपडीच्या बाहेर ज्यावेळेला मोठा दगड घेऊन थांबले होते की बाहेर आले की डोक्यात दगड घालायचा, त्याच वेळेला वसिष्ठ आपल्या पत्नीबरोबर बोलत होते. आणि ते काय बोलत होते, त्यावेळेला पौर्णिमा होती, सुंदर असं चांदणं आकाशामध्ये प्रकाश सुंदर असा पडलेला होता. आणि त्यावेळी ते म्हणाले किती सुंदर पत्नीला असं किती सुंदर चांदणं पडलंय, सुंदर असा या पौर्णिमेचा सगळं प्रकाश सगळे जवळ, जसं जणू काही विश्वामित्रांची जी साधना आहे की विश्वामित्रांची तपश्चर्या करतात तसं हे हा प्रकाश सगळीकडे पसरला. आणि हे ऐकल्याबरोबर विश्वामित्रांना अतिशय वाईट वाटलं, अरे हे माझ्याबद्दल एवढं कौतुक करतात आणि मी मात्र त्यांचा द्वेष करतोय. आणि म्हणून त्यांच्या हातातला तो दगड गळून पडला. आणि जसे वसिष्ठ बाहेर आले तसे ते त्यांच्या चरणाशी कोसळले की त्यांना नमस्कार केला, त्यांना की क्षमा मागायला. आणि त्यावेळेस ते जे पश्चाताप दग्ध झाले आणि त्याच्यातून त्यांनी जेव्हा वसिष्ठांना नमस्कार केला, पायांवर मग डोकं ठेवलं आपलं, तेव्हा वसिष्ठांनी त्यांना खांद्यावर धरून उठवलं आणि म्हणून उठा ब्रह्मर्षी म्हणून. कारण इथे जिथे असूया संपते, जिथे कसली स्पर्धा उरत नाही आणि तिथे अत्यंत नम्रपणा येतो, तिथे साधक हा सिद्ध झालेला असतो. लक्षात घ्या, इथे मीपणा थोडासा जरी राहत असेल तरी तिथे ती सिद्धता येत नाही किंवा तो साक्षीभाव म्हणजे ज्याला आपण म्हणतो उच्चतम अवस्था, ती साधक प्रयत्न करता करता त्याला उच्चतम अवस्था प्राप्त होते, अचानक होणार नाही. तिथे जे अभ्यास आहे पुन्हा 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 करणं हेच अभिप्रेत आहे. आणि म्हणून साधकाने स्वतःचे नियम स्वतःला करता आले पाहिजे की आपल्याकडनं सर्वांचा स्वीकार करण्याची मनस्थिती किंवा मनोभावना तयार असली पाहिजे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, मत्सर म्हणजे काय अगदी मत्सरच केला पाहिजे असं नाही, पण कोणालाही जे समोर येईल तर तिथे चैतन्य भावातूनच पाहता येणं हा अभ्यास आहे साधकासाठी. लक्षात घ्या, रूप पाहून तुझं माझं सुरू होतं आणि रूप ही दिसणारच. डोळे उघडे केल्यानंतर विविध रूप ही दिसणार नाहीत असं काही नाही. तिथे काही अनुकूल आणि प्रतिकूल घटना घडत राहणारच, कारण ही विश्वरचनाच तशी आहे. आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे स्थिर मनाने पाहणं, आणि स्थिर मनाने पाहण्यासाठी स्वरूपानुसंधान फार महत्वाचं आहे. लक्षात की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे ती चैतन्य शक्तीच आहे. इथे साधक निश्चयपूर्वक स्थिर राहावा असला पाहिजे. निश्चयपूर्वक तिथे काही झालं तरी त्याचा हा निश्चय ढळत नाही की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. आणि मग आहे ते चैतन्य स्वरूपच आहे हा जो दृढ निश्चय ज्या साधकाकडे निर्माण होतो, अभ्यासातून तो अधिक
त्या स्वरूपानुभवाच्या अधिष्ठानावर तो स्थिर व्हायला लागतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी दृश्य जगतात न गुंता पाहण्याची कला त्याच्याकडे आत्मसात होते. लक्षात घ्या, म्हणजे सगळा फोकस हा स्वरूपावर असला पाहिजे आणि त्या अधिष्ठानावर त्याने सर्वत्र जरी पाहिला तरी सर्वत्र चैतन्यच आहे हा भाव त्याकडे पक्का असला पाहिजे. लक्षात घ्या, हे बोलताना जरी सांगितलं तरी त्या लेवलला गेल्याशिवाय ह्या गोष्टी पटकन लक्षात येणार नाही. आणि म्हणून अगदी साधकाने आपण पुढच्या अवस्थेला न पाहता फक्त आहे ते चैतन्यच आहे, जे जे दिसतं तेही चैतन्यच आहे आणि जे जे जाणतं तेही चैतन्य आहे. म्हणून जे जे ही सगळी रूपं कोणती दिसली तरी एका चैतन्य स्वरूपाची रूपं आहे, हा भाव हा बोध त्याच्या ठिकाणी पक्का झाला पाहिजे. त्याशिवाय ह्या पुढच्या अगदी सुरुवातीला आपण जे वर्णन केलेले आहेत अवस्था, त्या अवस्था प्राप्त होणं सोपं नाही आहे. सोपं नाही म्हणजे प्रयत्नातून ते शक्य आहे, अशक्य कोणतीच गोष्ट नाही. पण सुरुवातीच्या साधकांनी पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा ठेवावी लागते. सद्गुरूंनी जे सांगितलं तिथे त्याने ढळता कामा नाही. अगदी साधक वाक्य जरी सद्गुरूंनी म्हटलं असं करू नको कसं कर, तर तिथे त्या साधकाने सद्गुरूंचं जे वाक्य आहे ते तसंच्या तसं आपल्या जीवनात पक्क केलं पाहिजे. तिथे त्यांनी नको म्हटलं नको, होत म्हटलं तर हो, तिथे स्वतःची बुद्धी वापरायची नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे साधक सिद्ध होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्याने सद्गुरूंना शरण जाणं हाच पहिला. कारण त्या शरणागतीमध्ये अहंकार कमी होतो, नम्रता येते, कृतज्ञता येते. लक्षात घ्या, सद्गुरूंचं मोठेपण म्हणून नव्हे तर सद्गुरूंप्रती जी शरणागती असते आणि त्या शरणागतीतून साधक नम्र होतो, त्याच्या मन जाण्याच्या अवस्थेमध्ये बदल होतो, तो कृतज्ञ होतो, त्याला सतत सद्गुरू स्मरणातून सतत सद्भावना त्याला निर्माण होत असतात. म्हणून तिथे सद्गुरूंप्रती शरणागत ही पहिली अवस्था आहे. त्या शरणागतीतून सद्गुरू जे ज्ञान देतात, मग ते प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक असो, दोन्ही अंगाने तिथे त्यांनी जे जे सांगितलं आहे तसंच आपल्याकडनं व्हायला हवं ही दृढ भावना निर्माण झाली पाहिजे. काही वेळेला साध्या साध्या गोष्टीमध्ये एवढं काय ते लक्षात ठेवायला नको असं साधकाला वाटत असतं, पण जो खरा शरणागत असतो त्या ते वाक्य अजिबात खाली पडू देत नाही. लक्षात ठेवा, आपली बुद्धी वापरणं हा देहभावाचा किंवा देहबुद्धीचा स्वभाव आहे. कारण साधक म्हटल्यानंतर देहभावातूनच तो अभ्यास करत असतो. त्यामुळे देहभावातून अभ्यास करताना देहभाव अतिशय किंवा बुद्धी देहबुद्धी उफाळून वर येते. त्या सद्गुरूंची वाक्य तशीच आपण ऐकलीच पाहिजे, तसंच केलं पाहिजे असं नाही. आपण सोयीचा अर्थ लावून, मी साधक स्वतः सोयीचा अर्थ लावून पुढे तसंच प्रयत्न करतो आणि तरीच म्हणताना म्हणतो मी सद्गुरूंना शरणागत आहे, तर तसं शक्य नाही. म्हणून साधक होणं हे रतस्थ वृत्ती असली पाहिजे की रत आहे, मी सद्गुरूंचा शिष्य आहे किंवा सद्गुरूंचा साधक आहे, अशी रतस्थ वृत्ती निर्माण झाली पाहिजे. तिथे माझं म्हणून काहीच नाही, जे आहे ते सद्गुरूंचं आहे हा दृढभाव तयार झाला पाहिजे. म्हणून ज्या वेळेला ही शरणागती म्हणतो की आपलं जीवन आणि ह्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडत आहेत ते सर्व सद्गुरूंनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. तिथे परत आपली स्वतःची बुद्धी वापरून सद्गुरूंनी जरी सांगितलं ते बाजूला ठेवा, तुला योग्य वाटत ते कर असं जर म्हणत असेल तरी तिथे अतिशय गोंधळ निर्माण होतो. कारण स्वतःची बुद्धी चालवायला लागला साधक तर तो अस्थिर होणं सोपं होतं. त्याच्यावर त्या लगेच अस्थिरता निर्माण होते, कधी निराशा येते, या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात. आणि म्हणून साधकाने इथे सावध राहिलं पाहिजे. सावध काय, सद्गुरूंनी जे सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याकडनं साधना होते की न होते.
आपण सांगितलेलं आहे की बुवा 40 दिवस आपल्याला फक्त हा मंत्र जपायचा. मंत्र कोणता आहे? ते चैतन्य स्वरूपच आहे. आता आहे ते चैतन्य स्वरूप आहे म्हणजे नेमकं काय? प्रश्न पडला पाहिजे. पण जो कोणी प्रश्नच विचारत तो आहे तो म्हणतो मी नेमकं काय आहे ते प्रश्न आला पाहिजे खरं. म्हणजे साधकाने खरं प्रश्न विचारायला हरकत नाही की आपली प्रगती होण्यासाठी प्रश्न विचार. तर आहे ते काय लक्षात घ्यायचं? तर एकच लक्षात घ्यायचं की जे अनंत स्वरूप आपण ज्याला म्हणतो, जे दिसत नाही वगैरे जरी ज्याचं वर्णन केलेलं आहे, अदृश्य अव्यक्त आहे, सगळं आहे की अव्यक्त निराकार नाही या आकार जेथूनही चराचर त्यासी पाहिजे, हे त्याचं वर्णन आहे. म्हणजे नेमकं काय माहीत नाही. पण हे सर्व ब्रह्मांड आणि अगदी त्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी सगळं आपण सगळे हे सर्व ह्या चैतन्य स्वरूपाच्या विराट सागरात आहेत. म्हणजे आपण ह्या चैतन्य स्वरूपाच्या विराट सागरामध्ये आहोत. ही सगळी रूपं येणार आणि जाणार आहेत, लक्षात घ्या. पण हा चैतन्य स्वरूपाचा सागर हा सतत राहणार आहे. अर्थ समजून घेता आला पाहिजे. दुसरा अर्थ समजून घेतो म्हणजे लक्षात येईल. सिनेमाचा पडदा, त्या पडद्यावरती आपण सिनेमा पाहतो, तिथे निन्या घटना घडलेल्या दिसतात. कधी पाऊस पडतोय, कधी आग लागते, कधी मारामाऱ्या होत आहेत, सगळं दिसतं. आता पाऊस पडतोय हे पिक्चरमध्ये आपण पाहतो, पण तो पडदा काही भिजत नाही. पडदा तसंच आहे की आग लागली म्हणून कुठं आगीत दाखवतात, लगेच लोक धावत आहेत, धुत आहेत, आपण त्या भावनेत गुंतत होतो. पण त्या पडद्याला काहीच पडलेलं नसतं. पडद्याला पण आग लागत नाही. मोठी आग दाखवतात पण पडद्याला काहीच लागत नाही. म्हणजे हा जो पडदा आहे, ह्या पडद्यावर संपूर्ण चित्रपट 3 तास आपण पाहतो, त्यावेळेला आपला पडदा कळतच नाही. आपण पाहतो ती सगळी चित्र पाहत असतो आणि संपल्यानंतर पडदा सफेद दिसतो आपल्याला. अरे पण तिथे आपल्याला लक्ष नसतं, आपण त्या पिक्चरच्या विचारातच गुंतलेलं असतं. तसं हे विश्व आहे. विश्व म्हणजे हा सगळा चित्रपट चालू आहे. पण ज्या पडद्यावर हे विश्व निर्माण झालेलं आहे ते म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूप. म्हणजे इथे पडदा दिसणारा नाही. चित्रपटाचा पडदा दिसतो, थिएटरमध्ये पाहतो, समज पडदा आहे तो नंतर दिसतो, आपल्याला कळतं, त्याच्यावरच आपण पिक्चर बघत होतो. पण तेही आपल्या लक्षात नाही. त्याच्यामुळे ते आहे म्हणून आपल्याला पिक्चर दिसला हेही आपल्या लक्षात नाही. आपण ते चित्रपटातच गुंतलेलो आहोत. तसं दृश्य जगतामध्ये सर्वसाधारण माणसं गुंतलेली आहेत. पण हे दृश्य जगत ज्याच्या अधिष्ठानावर अवलंबून आहे, ते अधिष्ठान म्हणजेच आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की अनंत स्वरूप आहे आणि ह्या अनंत स्वरूप आहे ते सतत आहे हे स्मरण करणं म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आता आणखीन एक महत्वाचा लक्षात, साधक ज्या वेळेला साधनेला बसतो आणि डोळे बंद करतो, डोळे बंद केल्यानंतर समोर जो काळोख दिसतो, हा काळोख म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं प्रतिकात्मक रूप आहे असं पाहायला काहीच हरकत नाही. म्हणजे काळोख म्हणजे काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे काळोख काय म्हणतात ते लक्षात घ्या. आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जे ही जी निर्मिती आहे ही पहिलं आकाश तत्व निर्माण झालं. आकाश तत्वातून वायू तत्व स्फुरलं, वायू तत्वातून तेज तत्व स्फुरतं, मग जलतत्व, मग पृथ्वी. तेज तत्व स्फुरण्या अगोदर काय होतं? तेज तत्व म्हणजे प्रकाश. तो प्रकाश स्फुरण्याच्या अगोदर वायू तत्व होतं, म्हणजे तिथे प्रकाश नव्हता. प्रकाश नव्हता म्हणजे काय होतं? काळोख होतं. म्हणजे आकाश तत्व होतं त्यावेळेस तिथे काळोखच होता. वायू तत्व स्फुरलं तिथे काळोख आहे. तेज तत्व म्हणजे प्रकाश स्फुरला तेव्हा तो आपण म्हणतो प्रकाश, प्रकाश तत्व. तेज तत्व म्हणजे काय? प्रकाश तत्व. म्हणजे वायू तत्व आणि तेज, आकाश तत्व वायू तत्वातून तेज तत्व प्रगट झालं. म्हणजे तेज तत्व हे नंतरचं प्रगटीकरण. त्या अगोदर जे असेल त्याला आपण
काळोख म्हणतो, पण खरं ते आहे ते चैतन्य स्वरूप आहे. लक्षात घ्या, कसं आपण लक्षात घ्यायचं काय की तेजतत्व नंतरच आहे. म्हणजे प्रकाशही ज्याच्या अधिष्ठानावर प्रगट आहे ते आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला हा भाव कसा धरायचा लक्षात की संपूर्ण चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव आहे ते चैतन्य स्वरूप. म्हणजे चैतन्य स्वरूप ज्यावेळेला मूळ असेल त्यावेळेला तिथे काही नव्हतं, पण फक्त केवळ एकच होतं, ते म्हणजे चैतन्य स्वरूप. ज्यावेळेला सागरामध्ये लाटा निर्माण होतात, जेव्हा लाट निर्माण होण्यापूर्वी तिथे काय होतं? केवळ पाणी होतं. लक्षात घ्या, त्याला म्हणतो आपण केवळ पाणी आहे. सागरामध्ये लाटा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पहिला सागरच असेल तेव्हा लाटा निर्माण होणार ना. लाटाची निर्मिती नंतर, पण मूळ स्वरूप काय? सागराचं अथांग पाणी. तसं चैतन्य स्वरूप अथांगपणे जे आहे ते आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव तिथे असला पाहिजे साधना. आणि ह्या भावाच्या अधिष्ठानावर जे दिसतं ते चैतन्य, म्हणजे त्याच्यातून जे जे आता प्रगट झाले, जे जे दिसतंय, म्हणजे ही सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत. प्रत्येक दिसणारं रूप म्हणजे व्यक्ती असो, एखादं काही निराळा आकार असो, हे सगळे चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत. हा बोध दुसरा पक्का झाला पाहिजे. हे पक्का बोध पक्का करणं निश्चय. जे जे दिसतं ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. हा जेव्हा बोध असतो तेव्हा जे मूळ स्वरूप आहे तेच दृश्य रूपाने प्रगट आहे. हा बोध दुसरा पक्का झाला पाहिजे. तिसरा बोध, हे सगळं जाणतं कोण? जिथे जाणणं चालू आहे ते जाणणारं तत्व ते सुद्धा चैतन्य स्वरूपाचं आहे. लक्षात. म्हणजे 3 अवस्था आहेत. अनंत स्वरूप ही जी अवस्था आहे, असणेपणाची अवस्था, ते आहे ते चैतन्य स्वरूप आहे. दुसरी अवस्था स्फुरण, आणि स्फुरणातून जे दृश्य जगत प्रकट झालं आहे ते दिसणं, ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. आणि ह्या दृश्य जगताला पाहणारं जाणणारं जे तत्व आहे आज, ते म्हणजे जाणतं ते चैतन्य स्वरूपच. पण साधकाला हे सतत चैतन्य स्वरूपच आहे हा दृढभाव पक्का झाला पाहिजे. लक्षात घ्या, सगळीकडे कुठेही. आणि हे गुह्य आहे. गुह्य जे म्हटलं जातं परमार्थामध्ये, हे गुह्य आहे. आपण रूपांच्या अपेक्षेत विविधतेमुळे गुंतत जातो. गुंतू नये, पण त्याचा आनंद घेता आला पाहिजे. दृश्य जगताचा आनंद घेता आला पाहिजे. आनंद काय? चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावामध्ये हा आनंद घेता आला पाहिजे. तिथे चांगलं वाईट असं काही नाही. जे आहे ते केवळ चैतन्य स्वरूपच आहे हा भाव. पण ही साधना साधकाने स्वतःच्या चिंतनात धारण करता आली पाहिजे. लक्षात घ्या, परत भाव कसा असला पाहिजे की ते दृढ भाव होण्यासाठी सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. हा दृढ भाव होण्यासाठी हा आपण जप म्हणजे सतत चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे की सगळी रूपं चैतन्य स्वरूपाचीच आहे. आणि म्हणून सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे. ज्या वेळेला स्थिर मनाने, कारण इथे कोणत्याही दृश्य जगताच्या संदर्भात अनिष्ट चिंतन नाही, अनिष्ट भावना नाही, तर इथे केवळ जाणणं हा प्रकार आहे. इथे लक्षात घ्या, साधकाच्या ठिकाणी केवळ जाणणं, प्रत्येक गोष्ट चैतन्य भावातूनच पाहणं हा त्याचा स्वभाव झाला पाहिजे. हे सगळं भाव आहेत. परत लक्षात घ्या मी काय म्हणतोय. भाव म्हणजे ही जाणीव प्रत्येकाच्या साधकाच्या ठिकाणी जाणणे पण चालू आहे. त्या जाणीवेच्या ठिकाणी सर्वत्र चैतन्यच आहे हा भाव निर्माण झाला. रूपा आहेत, रूपांच्या अपेक्षेत वागत राहणार. मानवी देहातली रूपं आहेत, पशुपक्ष्यांच्या देहातली रूपं आहेत, किंवा वनस्पतीच्या रूपातली रूपं आहेत. सगळे रूपं आहेत. म्हणजे सगळी रूपं पाहताना सगळी चैतन्य स्वरूपच आहे हा भाव दृढ करत राहणं आता महत्वाचा मुद्दा आहे.
व्यवहारामध्ये मग हे असं चैतन्य स्वरूपाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं भावात राहणं आणि मग व्यवहारातून समोरच्या लोकांनी आपल्याला फसवणं किंवा आपला या भोळसटपणाचा फायदा घेणं असं होऊ शकतं का? तर तसं होऊ शकतं. कसं होतं सांग. तुकाराम महाराजांकडे हाच भाव होता, सर्वत्र चैतन्य स्वरूपाचं. त्यामुळे ते शेती करायला बसवलं, राखण करायला त्यांना बसवलं तर काय झालं, चिमण्या बिमण्या येतात खाऊ दे म्हणायचे. आणि जेव्हा ते त्यांच्या बघायला कौतुकाने तर चिमण्या उडून जायच्या. म्हणून वाईट, अरे आपल्याला घाबरून चिमण्या का जातात? आता ह्यांच्याकडे भाव चैतन्य भाव, चिमण्या पण चैतन्य, हे पण चैतन्य, मग घाबरायला कशाला पाहिजे? पण त्यांच्याकडे देवभाव आहे, तुझ्याकडे चैतन्य भाव आहे समोरच्या रूपाकडे. म्हणजे अवघी भूते साम्य आली, काही देखील मी आवती. त्यांच्याकडे तो भाव की ही सगळी भूत म्हणजे ही रूप साम्य आली, समोर आली. काही देखील मी आवते. मला वाटतं मी सगळं चैतन्यच आहे. मी आवते म्हणजे हे चैतन्य म्हणजे सगळं चैतन्य. काही देखील मी आवते. विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, कोणी न धरो माझी शंका, अवघे विश्व हो का निर्द्वंद, तुका म्हणे जे जे दिसे ते ते वाटे मी आहेस. म्हणजे त्यांना सतत ते वाटत रे मीच सर्वत्र. मी सर्वत्र म्हणजे स्वतःकडे ते देहभावातून पाहत नव्हते, तर हे सगळं विठ्ठल भाव म्हणजे चैतन्य भाव होता त्यांच्याकडे. आणि त्या चैतन्य भावातून ते पाहायचे आणि त्यांना वाईट वाटायचं, अरे चिमण्या का घाबरतात, हे का घाबरतात. पण हे होणारच, चिमण्यांकडे काय चैतन्य भाव नाहीये, त्या त्यांचा जीव वाचायला उडणारच तशा. किंवा तिथे नाही तर त्यांना व्यापार करायला बसवलं म्हणजे ते खाऊ सगळ्यांना पशुपक्ष्यांना खाऊ द्या म्हणायचे. मग शेती कशी होणार? व्यवहार बाजूला केला, परमार्थ आपण केवढी उच्चतम अवस्था आहे, बरोबर आहे. व्यापार करताना विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, हे लोक बाकी जायचे चोरून बिरून घेऊन जायचे, यांच्याकडे व्यापारात तोटा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्याकडे उच्चतम अवस्था होती, पण व्यवहार कसा करायचा हे पण साधकाला कळलं पाहिजे. हा त्याच्यातून बोध घ्या. म्हणून समोरच्या सगळी रूप ही चैतन्य स्वरूपाचीच आहेत, ह्याबद्दल शंका नको. पण ती सगळं रूप ही व्यवस्था रूप म्हणजे विशिष्ट नियमाने कार्यरत आहे, हे पहिलं लक्षात घ्यायचं. म्हणजे पशु पक्षी, साप, वाघ हे त्यांना नियम आहे, त्या नियमाप्रमाणे दोन व्यवस्था रूप आहेत. हा देह एक व्यवस्था रूप आहे आणि समोरची जी पशु पक्षी असतील किंवा माणसं असतील तेही एक व्यवस्था रूप आहे. आणि ते त्यांच्या भावनेतून वागणार. तुम्ही किती चैतन्य भावातून असले तरी ते समोरचे त्यांच्याकडे जो देहभाव त्या देहभावातूनच वागणार. मग तेव्हा तुम्हाला सावध पण राहिलं पाहिजे ना, किती अंतर ठेवायचं हे कळलं पाहिजे. म्हणून म्हटलं वाघोबा दिसला, चल रे बाबा तू आणि मी एकच विठ्ठल विठ्ठल म्हणा. मग ठीक आहे, त्याचं काय करणार? त्याचं पोट भरून घेणार. खरोखर तो तृप्त होईल, म्हणेल हा खरा विठ्ठल भेटला. असं होतं का? नाही. मग हे जे आहे म्हणून त्याने परत दुसरा अभंग म्हटला, विष्णू सर्प विंचू नारायण परी त्यांचे बंधावे दुर्मन. कळलं. पण असं ते म्हणाले, पण प्रत्यक्ष ते तसे वागत नव्हते. ते सगळ्यांना आपलेच म्हणून समजून करायचे. आणि सगळा जो व्यवहार आहे प्रपंचाच्या अंगाने जे शहाणपण आहे ते जीवनविद्येने मांडले, लक्षात घ्यावं. म्हणून कोणी टपली मारायची म्हणजे परमार्थ नव्हे, लक्षात घ्यावं. इथे चैतन्य भाव असलाच पाहिजे, सर्वांच्या भल्याचं चिंतन हे असलंच पाहिजे. आणि त्या सर्वांच्या भल्याच्या चिंतनातून कसं वागायचं हे कळलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे अनुसंधान आपण म्हणतो, स्वरूपानुसंधान म्हटलं तरी प्रत्यक्ष व्यवहार करताना, सर्वांची संबंध ठेवताना, सर्वांकडे पाहताना समदृष्टी ही असलीच पाहिजे. तिथे समदृष्टी ढळता कामा नाही. इथे मग वागायचं कसं हा प्रश्न येतो ना. इथे श्रीकृष्ण लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण असा आपण ज्याने भगवद्गीता सांगितली, हे सगळं ज्ञान राजविद्या राजगुह्य. म्हणून श्रीकृष्णांना नुसतं सद्गुरू नाही म्हणत, त्याला जगद्गुरू म्हणायचे. म्हणजे जगाला त्यांनी ज्ञान दिलं भगवद्गीतेतून. आता स्वतः श्रीकृष्ण इतके ज्ञानी होते म्हणून ते काय डोळे बंद करून नुसते बसलेले होते का? नाही. त्याने जीवन आनंदाने कसं जगायचं ते शिकवलं, कळलं. म्हणून दृश्य जगतात मध्ये विविध भावनातून वागणारी जरी आपण चैतन्य भाव आहे, आपल्याकडे समदृष्टी असली तरी समोरच्याकडे समदृष्टी नाही हे लक्षात घ्या.
आणि हे लक्षात घेऊन जेव्हा एखाद्याचं मन अनिष्ट विचाराने भरलेलं असेल आणि एखादी व्यक्ती जर समाजासाठी त्रासदायक असेल, तिथे श्रीकृष्णाने त्या व्यक्तीचा संहार केला हे आपल्या लक्षात येतं. अगदी कंसासारखा स्वतःच्या मामालाही त्यांनी त्याचा संहार करावा लागला. का संहार? स्वतःसाठी नव्हे, तर बहुजन हिताय बहुजन सुखाय हा त्यांच्याकडे बोध होता, लक्षात घ्या. अर्थात परत असंही सांगितलं जातं की श्रीकृष्णाच्या हातून ज्याला मृत्यू प्राप्त व्हायचा तो त्याला मुक्ती मिळायची. प्रभू रामचंद्रांच्या बाणाने रावणाला मुक्ती मिळाली. म्हणजे आताच्या जीवनात जे पाप त्याच्याकडनं घडत होतं त्याच्यात तो मुक्त झाला, असं त्याचा अर्थ. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा कधीच द्वेष केला नाही. युद्ध करण्यापूर्वी त्यांनी 2 वेळा आपल्या दूतांना पाठवलं होतं की अजूनही आपल्याला युद्ध नाही करायचंय, तू सीतेला सन्मानपूर्वक पाठवून दे, मी परत जातो. पण रावणाकडे असलेला अहंकार, तर रावण पण तपश्चर्या करणाराच होता असं आपण म्हणतो. रावणाकडे प्रचंड तपश्चर्या केल्या रावणाने, पण अहंकार गेलेला नव्हता. परत एक लक्षात ठेवायचं, रावण सुद्धा शिवाचीच पूजा करणार आणि राम सुद्धा शिवाचीच पूजा. लढाईच्या अगोदर, लढाई युद्ध होण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रांनी शिवाचं म्हणजे वाळूची पिंड तयार करून शिवाची पूजा केली होती. आणि त्याच वेळेला रावण सुद्धा त्याच्या ठिकाणी शिवाच्या त्याच्या देवळामध्ये, शंकराच्या देऊळ, ते शिवाचीच पूजा करत. आता दोघं शिवाची पूजा करतायत. एकाकडे अहंकार आणि एकाकडे ओंकार आहे, म्हणजे देवभाव आहे. म्हणजे बघा, साधक आणि समोरचं जग, त्याच्यामध्ये साधक हा नेहमी त्याच्याकडे क्षमावृत्ती असते, समोरच्याबद्दल त्याला मनामध्ये कसलाही द्वेष नसतो, राग नसतो. पण अन्याय जर समोर करत असेल तर त्या अन्यायाला मात करायला पाहिजे इतकी मनस्थिती खंबीर साधकाची असावी लागते. आता आजचा काळ काही युद्धाचा नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये युद्ध वगैरे होतात. श्रीकृष्णाने जसं केलं तसं आपण आता मारायला जातो असं चालणार नाही, कळलं ना. आणि तसं करण्याची आवश्यकता पण नाही. आपलं जग किती मोठं आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्या, इथे महत्वाचं. आपलं जग किती आहे, आपण आपला जो व्यवहार चालतो आहे, आपल्या किती लोकांशी संबंधित आहोत आपण, हे लक्षात घ्या. तुम्ही किती ठिकाणी फिरता, किती लोकांशी संबंधित होता, घरामध्ये, आजूबाजूच्या शेजाऱ्यांबरोबर, की आजूबाजूच्या आसपासच्या दुकानांबरोबर, की आजूबाजूच्या काही संस्था असेल त्यांच्यावर तुमचे संबंध असतात, की तुम्ही कुठे ऑफिसला जातो तिथे संबंध असतो, जाता येता काही ज्या गाड्यांमधून आपण जातो तिथली लोक संबंधित होतात. ही जी सगळी मंडळी आहेत हे आपलं जग आहे. आणि ह्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, सर्व चैतन्याचीच रूपं आहेत. आता इथे ही सगळी रूपं देहभावातून आहेत, ही तितकंच लक्षात ठेवलं पाहिजे. देहभावात आहेत, त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं म्हणून जर ते सद्गुरूंच्या कक्षेत असतील तर त्यांना ती साधना त्यांच्याकडे मिळावी, त्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ही तीव्र इच्छा साधकाकडे असली पाहिजे. पण तरी सुद्धा काही काही मंडळी ह्या अभ्यास करणाऱ्या साधकाबद्दल चांगली वागत नसतील, वेळेवाकडं बोलत असेल तर त्यांनी त्यांच्यापासून जरा अंतर ठेवून शांतपणे तिथे पाहत राहू, तिथे पडू नये. पण जेव्हा आपण जरी साधना करत असू आणि दुसऱ्या भागामध्ये जिथे आपण ओळखत नाही, ओळख पाळत नाही, अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण जात असू आणि तिथे काही लोकांशी आपले संबंध, तिथे साधकाने सावधच राहावं लागतं. म्हणजे व्यवहारात सावध राहणं फार महत्वाचं. व्यवहार म्हटल्यानंतर देहाच्या अपेक्षेत आपलं खाणं पिणं किंवा सगळं राहणं, घर वीर, ह्या सगळ्या आवश्यक गोष्टी आहेत. अन्न, वस्त्र, घर, शिक्षण किंवा आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टीकडे साधकाने सावधपणे हे सगळं व्यवस्थितच असलं पाहिजे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या अंगाने त्यांनी सावधपणे हे सगळं करता करता सर्वत्र चैतन्यच आहे याचा विसर पडता कामा नये. लोक कशी वागवत त्यांचं भलं व्हावं हा विचार आपल्याकडे मनात असला पाहिजे. पण ते जे काही वाईट विचार करत असतील किंवा वाईट वागत असतील त्यांच्यापासून आपलं अंतर किती ठेवावं इथेही सावध राहिलं पाहिजे. दोन्ही गोष्टी. पण आपल्याकडनं त्यांचं वाईट चिंतन करू नये किंवा त्यांचं भलंच व्हावं हाच एकच भाग आपल्याकडे पक्का झाला पाहिजे. जितकं आपल्याकडून सर्वांबद्दल आपलेपणा असावा, समोरच्याने जर दुरावा दाखवला
तरी त्याचं भलं व्हावं म्हणून त्याच्याबद्दल आपलेपणा तसाच आपला कमी करता कामा नये. बघा, साधक म्हणून मी वृत्ती सांगतो काय, की इथे साधना पण हवी आणि आचरण पण हवं. आचरणाला महत्व आहे. जोपर्यंत साधक नम्र नाही, सर्वांप्रती त्याकडे आपलेपणा नाही, सर्वांबद्दल त्याला आदर नाही, सर्वांच्या बद्दल आपल्या स्वतःच्या साधनेची जी तुलना जर करत असेल तर तो साधक उच्च पदाला पोचू शकत नाही. या सर्व दुर्भावना ज्या आहेत त्यापासून साधकाने अलिप्तच राहिलं पाहिजे. देहभावातून ह्या दुर्भावना म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ भावना, त्याच्यातून होणारी असूया, की त्याच्यातून दुरावेपणा म्हणजे दुजेपणा, ह्या साधकाकडे असू नये. त्याच्याकडून तो सर्वांबद्दल आपलेपणाच दाखवणार, सर्वांबद्दलचा भलं व्हावं हाच विचार त्याकडे यायला पाहिजे. सर्वांना हे ज्ञान प्राप्त व्हावं ही तळमळ पण त्याच्याकडे असायला पाहिजे. पण समोरचा कसा घेईल आणि किती घेईल ह्याबद्दल त्यांनी सावध राहिलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या अवस्था, जसं सर्वसाधारण माणसाला समोरचा माणूस कसा हे कळतं, मग साधक ज्या वेळेला ह्या जाणीवेचा अभ्यास करत असेल त्याला ते स्पष्ट कळतं की अमुक एक व्यक्ती त्या अभ्यासापासून खूप दूर आहे, की अमुक एक व्यक्ती अभ्यासाला अनुकूल आहे, की अमुक एक व्यक्ती त्या अंगाने चांगलं वागते, एखादी व्यक्ती ती चांगली वागत नाही. हा सर्वसाधारण माणसाला कळतं. मग या साधना अवस्थेत असलेल्या साधकाला कळणार नाही का? कळू शकतं. आणि तिथे त्याने सावधपणे ह्या सगळ्या व्यवहारातून परत स्वरूपानुसंधानातूनच पाहायचं आहे, हा अभ्यास त्याला करायचा. लक्षात ठेवा, म्हणजे आहे ही लढाईच आहे. म्हणून ही लढाई म्हणजे युद्ध म्हणजे काय? संघर्ष. हा संघर्ष आहे. एका बाजूने सर्वत्र चैतन्यच आहे हा भाव पक्का व्हायला म्हणतो, आहे ते चैतन्य, दिसते ते चैतन्य, जाणते ते चैतन्य, आणि सर्वांचा अधिकाधिक भलं होत आहे. ही एकांत साधन आहे. डोळे उघडे करून सर्वांशी संबंधित होताना हे चिंतनातून किंवा त्या अनुसंधानातून त्याने सर्वत्र पाहत आलं की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. आता हे करत असताना आपलं जग म्हणून जे साधकाचं ज्याचा सर्वांशी संबंध आहे त्या जगातील लोकांबद्दल त्याला खरोखर आपलेपणाच असला पाहिजे. पटतंय की न पटत, काही तुमचं आवडतात काही आवडत नाही, हा भाव आपल्याकडे साधकाकडे असता कामा नये. सर्व चैतन्याचीच रूप आहे आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे ही सद्भावना त्याच्याकडे पुन्हा पुन्हा असली पाहिजे. आणि तेवढं असताना ही समोरून एखाद्याच्याकडे दुर्भावना आहे, त्याचं वागणं विचित्र आहे, तिथे मात्र त्याने सावध राहून त्या समोरच्याकडून होणाऱ्या कोणत्याही वाईट घटनेचा आपल्यावर परिणाम होणार नाही किंवा आपल्याला त्रास होणार नाही इतकं त्याचं सावधपणे तिथे पाहता आलं पाहिजे. म्हणजे बघा कसं आहे जीवन. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या साधकाला जमतात आणि एवढं करताना समोरच्याबद्दल त्याच्या मनात कसलाही वाईट विचार येता कामा नाही. उलट त्याने त्या समोरच्याबद्दल क्षमाच करता आली पाहिजे किंवा आपल्यामुळे त्याचं दुःख होत असेल तर स्वतः आपण जाऊन तिकडे माफी मागितली पाहिजे. अशी ज्याच्याकडे वृत्ती तयार होते तो साधक सत्साधक होण्याच्या उच्च पातळीवर जाऊ शकतो. म्हणून म्हटलं नाही, हे सगळं व्हायला अगोदर सुरुवातीच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यातून त्याने पुढे प्रगती साधली पाहिजे. कारण देहभाव ते देवभाव हा जो प्रवास आहे प्रत्येकाच्या जाणीवेचा प्रवास आहे. प्रत्येक जाणीवेचा तो प्रवास आहे आणि प्रत्येक जाणीवेला तो प्रवास करावाच लागतो. ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. ह्या जन्मात एखाद्याला काहीच कळत नसेल तर पुढचा जन्म आहे. अनेक जन्म त्याला घेता घेता शेवटी पुन्हा हेच करावं लागतं की शेवटी त्याला ह्या अवस्थेला येतो त्यावेळेला ती खरी त्याची प्रगती आहे. म्हणून हा सगळा प्रवास हा प्रत्येक साधकाला करावा लागतो. हा जाणीवेचा प्रवास आहे. इथे देहभाव विरहित होऊन जीवन जगणं ही कला त्याला आत्मसात करावी लागते आणि ही कला आत्मसात करण्यासाठी हा सगळं आपण जो आता विचार मांडलेला आहे की ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या साधकाने स्वतःच्या अभ्यासासाठी उपयुक्त करून घेतल्या पाहिजेत. की ह्या सगळ्या अवस्था वर खाली होणं हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेला वर खाली मन होतं. कधी चांगलं झालं असं वाटतं तर कधी वाटतं काही जमतच नाही असं वाटतं. कधी कधी आपण सगळ्यांशी चांगलं वागा वाटतं तरी पण आपला एखाद्याचा राग येतो, पर एखादा माणूस आवडत नाही म्हणतो. म्हणजे या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवरनं छोट्या मोठ्या गोष्टीवरनं पण सुद्धा आपण एखाद्याला लांब झटकून टाकतो किंवा एखाद्याला जवळ करतो. जवळ केलं तर त्याला हवं तसं चांगलं वागवतो. ते ज्याच्याशी पटत नाही त्याच्याबद्दल राग द्वेष करतच बसतो. म्हणजे ह्या मनाच्या अवस्था आहेत लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यातून पार होण्यासाठी साधकाला सतत सावधच राहावं लागतं.
आहे ते चैतन्य, दिसते ते चैतन्य, जाणते ते चैतन्य, सर्वांचं अधिकाधिक भलं होत आहे, हा सतत भाव त्याच्याकडे असला पाहिजे. सतत सर्वांचं अधिकाधिक भलं होतं, अधिकाधिक भलं होत आहे. तिथे तो असा वागतो म्हणून त्याचं असं झालं पाहिजे असं होत नाही. काय कधी मी म्हणतो ना, कधी कधी कसं होतं, जीवनविद्येत सद्गुरूंनी सांगितलं ऍक्शन तशी रिॲक्शन होते, हा नियम सांगितला. आता कोणतरी वेडवाकडं वागलं त्याच्याबद्दल किंवा वेडवाकडं बोलला तर मग हा साधक काय म्हणतो, जाऊ दे, निसर्ग नियमाप्रमाणे बघून घेतील, म्हणजे तुला त्याचा वाईट हवा असं वाटतं ना, तू वाईट हो असं म्हणत नाहीस, पण मनामध्ये कुठेतरी भावना असते ना, त्याचा वाईट झाला पाहिजे, त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे. ही जी भावना ही वाईट आहे, लक्षात ठेव. निसर्ग नियम असू दे, तुला नको त्याच्यात पडायचं आहे. साधकाने ह्या कसल्याच गोष्टीत गुंतायचं नाही, त्याने फक्त सर्वांशी आपलेपणानेच पाहायचं आहे. समजा म्हणून निंदा करतोय, वेडावाकडं बोलतोय असं होऊ शकतं. आणि पहिलं लक्षात ठेवा, जिथे जिथे साधक ही प्रगती साधत असतो तेव्हा निंदक हे त्याच्या बाजूला पहिले येतात, कारण ती त्याची परीक्षा असते. परीक्षा असते. निंदक येतात म्हणजे का, तुझी अवस्था किती उच्चतम होते त्याच्याकडे तू अडकतोस की बाहेर पडतोस हे बघण्यासाठी निंदक आहेत. हे लक्षात ठेवलं तर साधक त्याच्यातून पार होतो, नाही तर तो निंदकांच्याच मागे लागतो आणि साधना बाजूला होते. कळलं ना. कारण निंदक आले तरी निंदकाचे घर असावे शेजारी, असे तुकाराम महाराज म्हणतात ना, ते आपल्याला सावध होण्यासाठी आहे, आपल्याला शिकवण्यासाठी आलेले आहेत. हे लक्षात, म्हणजे ते देहभाव असून आपण कसं अलिप्त राहता आलं पाहिजे, तिथे चैतन्य भावात कसा राहिला पाहिजे, हा भाव आपल्याकडे असायला हवा. म्हणजे ह्या सगळ्यातून साधकाची मनस्थिती कशी, स्वतःची प्रगती त्याने कशी सुधारली पाहिजे हे ते लक्षात घ्या. की इथे प्रगती होण्यासाठी म्हणून प्रत्येक साधकाला ज्याला वाटतं आपण सद्गुरूंचा अगदी आवडते शिष्य व्हावे, त्याने हे मनपूर्वक हे सगळं त्याच्याकडनं झालं पाहिजे. क्षमा ही मागायला कसली लाज वाटता कामा नये आणि इतरांना माफ करायला मन अत्यंत निर्मळ असावं लागतं. या दोन्ही अवस्था जेव्हा निर्माण होतात ना, तेव्हा तो साधक लवकर लवकर प्रगती साधतो आणि सर्वांनी अशी प्रगती साधावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.